बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिना कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। लित सकल भूतल कलंका मुनिविरूपा सिद्धीर्था सरस्वती अर्तनोद्धुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुषि विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीव मन प्रतिबोधकारक मिदं शास्त्रं श्री कर्णानुयोग दीपक नामधेयम् अस्य मूल ग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा तदुत्तर ग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा प्रतिगंधर देवा तेषां वचोनुसार मासाध्यम सकल नेमिचंद्र आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं सोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमोगनी मंगलं कुंदकुंदाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलं सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मति। भक्त्या प्रणम्य वीरं सर्वज्ञं सर्वजन्तुहितदक्षं कर्णानुयोगदीपं कुर्वे स्वागतस्तमो विधा स्वान्तस्तमो विघातार्थं। पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर आचार्य गुरु सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामणि राजों की, आज के आनंद की। ज्यांच्या मन वचन कायमध्ये कुटिलता असते, ज्यांची आहारादी चारी संज्ञा अत्यंत स्पष्ट असतात, निकृष्ट अज्ञानी असतात, ज्यांच्यामध्ये अत्यंत पापाचं बाहुल्य असतं आणि मायाचारीनं सहित असतात, त्यांना त्रियंच म्हणतात। त्यांच्या गतीला त्रियंच गती म्हणतात। एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत त्याचे 5 भेद आहेत। एकेंद्रिय जीव समस्त लोकांमध्ये राहतात, त्रस नाडीमध्ये फक्त त्रस जीव राहतात आणि छल कपटरूप प्रवृत्ती केल्याने आणि आर्त्र ध्यानाच्या निमित्ताने जीव त्रियंच गतीमध्ये उत्पन्न होतात, असं पूर्व सत्रामध्ये आचार्य भगवंत नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्तींच्या ज्ञानावरण आणि चारित्र मौनी कर्माच्या क्षोभक्षमामध्ये या ठिकाणी आपल्याला समजून आलं। आज आपण बघायचं आहे मनुष्य गति का स्वरूप क्या है, जो नित्य ही हेय उपादेय तत्व अतत्व आप्त अनाप्त धर्म अधर्म आदि का विचार कर सके, जो मन के द्वारा गुण दोषादि का विचार एवं स्मरण आदि कर सके, जो मन के विषय में उत्कृष्ट हो, शिल्पकला आदि में कुशल हो, तपश्चरण कर मोक्ष प्राप्त कर सके तथा युग के आदि में जो मनुओं से उत्पन्न हो उन्हें मनुष्य कहते हैं और उनकी गति को
मनुष्य गति कहते हैं। मनुष्यों का निवास ढाई द्वीप में है। मनुष्य के आर्य खंडज और म्लेच्छ खंडज की अपेक्षा दो भेद है। अल्पारंभ अल्प परिग्रह तथा स्वभाव की सरलता से जीव मनुष्य गती में उत्पन्न होता है। काय सांगितलं बघा इथं, जो नित्य, नित्य म्हणजे सदैव, हेय म्हणजे घेण्यायोग्य आणि उपादेय म्हणजे सोडण्यायोग्य। हे म्हणजे सोडण्यायोग्य आणि उपादेय म्हणजे घेणं धारण करण्यायोग्य। तत्व म्हणजे जे समीचीन योग्य जसं आहे तसं। अतत्व म्हणजे विपरीत। आप्त म्हणजे भगवंत स्वरूप आणि अनाप्त म्हणजे अदेव स्वरूप। धर्म म्हणजे जे शाश्वत सुख, शांती, समाधान, आनंदाला निमित्त असते, ती क्रिया धर्मपूर्वक असते, धर्ममय असते। जी क्रिया, जे विचार दुःख, अशांत आणि परिभ्रमणाला निमित्त असते, सांसारिक परिभ्रमणाला, त्याला अधर्म म्हणतात। अशा सर्व गोष्टींचा निर्णय घेण्याची, विचार करून निर्णय घेण्याची ज्यांच्यामध्ये क्षमता असते, जो मनाच्या द्वारे गुणदोषादींचा विचार करतात आणि स्मरण आदी करून म्हणजे आठवून जे मनाच्या विषयामध्ये उत्कृष्ट आहेत, शिल्पकला आदीमध्ये कुशल आहेत आणि तपश्चरण करून मोक्षाला प्राप्त करण्याची ज्यांच्यामध्ये शक्ती आहे, त्याला मनुष्य म्हणतात। जे मनुवांच्या माध्यमातून उत्पन्न होतात त्यांना मनुष्य म्हणतात, अशी व्याख्या इथं सांगितली। यातल्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायचा आहे। वास्तविक मनुष्य ह्या शब्दाचा अर्थ किती विशाल आहे। चारी गतीमध्ये सुख, शांती आणि आनंदाचा जर विचार केला तर मनुष्य गतीसारखी गती नाही। तुम्ही म्हणता देवगतीत काय सुख कमी आहे काय? देवगतीमध्ये शारीरिक पंचेंद्रिय सुख असतं, पण आत्मिक सुखाची गॅरंटी नाही। जे सम्यक दृष्टी जीव त्या ठिकाणी देव होऊन जन्मलेत त्यांना सामान्यतः आत्मिक सुखाचा आनंद ते देव, शास्त्र, गुरूंची तिथं पूजा, भक्ती, चिंतन, म्हणजे मनन असं करून ते करू शकतात। पण त्याला सुद्धा स्वर्गातले देव, सर्वश्रेष्ठ देव सुखाच्या अपेक्षेनं बघितलं, आनंदाच्या अपेक्षेनं बघितलं तर सर्वार्थ सिद्धीतले देव। कुठले देव? पंचेंद्रिय सुख सौधर्मेंद्राला जास्त असतं, पण बाकीचं सगळं जर बघितलं, आयु आदी आदी सगळं, तर ते सर्वार्थ सिद्धीतल्या देवानं असतं। 33 सागर आणि तिथून मोक्ष सिद्धशीला अत्यंत जवळ आहे। तरी सुद्धा 33 सागर आयुष्य तिथं असणाऱ्या, नियमानं पुढल्या भावात मोक्षाला जाण्याची ज्यांचा नियमच आहे, अशा सर्वार्थ सिद्धीतल्या देवांना सुद्धा खाली मनुष्य गतीत, त्याच्यात मध्यलोकात, अडीच द्वीपात, आर्यखंडात असं जन्म घेऊन, उच्च कुलात जन्म घेऊन, रत्नत्रयीची दिगंबर दीक्षा धारण करून त्याच्यात मोक्षाला जाण्याची जी क्षमता आहे ती परत इथं मनुष्य गतीतच आहे। तिथल्या तिथं सुद्धा तो जाऊ शकत नाही। मग सर्वात श्रेष्ठ गती मनुष्य गती। पण आपल्याला पंचेंद्रिय सुखाच्या इतके आपण आहारी गेलोय ना, आपल्याला पंचेंद्रिय सुखाच्या अपेक्षेनं देवगतीच सर्वश्रेष्ठ वाटते।
मोठी होते, सुखातला कारणीभूत वाटते. पण 6 ढालाची पहिल्या ढालीतील शेवटची गाथा कोणाला पाठ असेल तर, जो विमानवासी उठाय सम्यक दर्शन बिन सुख पाय, बिन दुःख पाय ताते ते विमान, ती शेवटची वेळ झाली. त्याच्यात सांगितले की देवगतीत जन्म घेऊन सुद्धा सम्यक्त्व रहित अवस्थेत, मिथ्यात्व सहित अवस्थेत त्याचा मृत्यू होतो आणि परत एकेंद्रिय तणधार, परत तो कुठे येऊन जन्म घेतो? एकेंद्रियामध्ये येऊन शरीरात. काय त्याचं कारण बरं? त्याचं कारण एक आहे, देवगतीतल्या प्रत्येक देवाला जन्मताच अवधिज्ञान असतं. ऐकायला का झोपाला आहे? जन्मताच काय असते? अवधिज्ञान. आणि त्यांच्या गळ्यामध्ये एक फुलाची माळ असते. त्यांचं आयुकर्म 6 महिने शिल्लक राहिलं की ती माळ वाळते. माळ वाळल्यानंतर ज्याच्या लक्षात माळ वाळलेली येते तो अवधिज्ञान लावतो, ही माळ का वाढली. आणि त्या अवधिज्ञानामध्ये लक्षात येतं की 6 महिन्यानंतर मी मरणार. मग जो सम्यक दृष्टी देव असतो तो त्या 6 महिन्यात आणखीन देवभक्ती म्हणजे धर्मध्यान करतो. आपल्यात जसं आयुष्यातले 3 पार्ट करून 1 पार्ट सोडायचा, 2 पार्ट, आणि शेवटच्या 1 पार्टमध्ये पहिलं आयुकर्म बांधतो. परत तिथं नाही बांधलं तर ते शेवटचे 1 राहिलेत त्याचे 3 भाग करायचे. त्यातले 2 निघून शेवट 3ऱ्या पार्टला सुरुवात होतं. त्या अंतर्मूर्तमध्ये आयु बांधते. असं किती वेळा होतं? 8 वेळा. आणि 8 वेळा नाही बांधलं तर मरायच्या अगोदर अंतर्मूर्तामध्ये होतं. तसं देवगतीमध्ये शेवटच्या 6 महिन्यात असतं. कुठल्या? शेवटच्या 6 महिन्यात. मग जो सम्यक दृष्टी देव असतो त्याला मृत्यू समोर दिसते आणि तो परत हे वैभवपूर्वक मला पूजा करायला मिळेल की नाही म्हणतो. आणि तो उलट भगवंतांच्या अकृत्रिम चैत्यालयामध्ये त्या अकृत्रिम चैत्यांची भक्ती पूजा एवढं धर्मध्यान करतो की आणखीन खाली मनुष्यगतीत येऊन पुण्य मिळवून तो मोक्षमार्ग प्रशस्त करतो. मिथ्यादृष्टी जो जीव असतो तो मिथ्यादृष्टी जीव आता हे सगळं वैभव सोडून आता मी मरणार म्हणतो आणि या सगळ्या वैभवाला सोडून जायचं दुःख आर्तरवृद्ध ध्यान त्याच्या मनामध्ये होतं. आणि तो धर्मात तर पहिल्यापासून सम्यक करतच नाही, पण तो अजून आर्तरवृद्ध ध्यान करतो आणि त्याचं फळ तो एकेंद्रियमध्ये जन्मतो. फक्त एकेंद्रियमध्ये बहुतेक वायुकायिक आणि अग्निकायिक हे 2 सोडून बाकीच्या 3 मध्ये त्याचा जन्म होतो. म्हणजे देवांना सुद्धा जे सम्यक दृष्टी स्वर्गातले देव असतात त्यांना सुद्धा मोक्षाला जाण्याच्या भावनेत जे असतात मुमुक्षु जीव जे असतात त्यांना सुद्धा मनुष्यगती श्रेष्ठ वाटते. कुठली गती श्रेष्ठ वाटते? आणि आपल्याला बघा, तुम्ही धर्म करायला लागलाय, तुम्ही सम्यक दर्शन व्हायला आहे असं समजून चालूया 2 मिनटं, काय बिघडते? आम्ही स्वतःला राजा समजतोय, तुम्ही स्वतःला ऐश्वर्यराय समजताय. समजायला काही पैसे टॅक्स विक्स पडत नाही, समजायला काय बिघडते? समजूया आपण सम्यक दृष्टी आहे, धार्मिक आहे, नियमानं स्वर्गाला जाणार आहे. कुठं जाणार आहे आपण? तुम्ही नको म्हटला तरी तुम्हाला इथून पुढे स्वर्गच मिळणार. मग मिळणारच आहे तर परत अपेक्षा का करतोय आपण? मागून का करतोय? बिन मांगे मोती मिले, मांगे मिले ना. बिन मागता बिन अपेक्षाचा आपण धर्म केलो तर अजून वरच्या स्वर्गात आपला जन्म होईल. पण स्वर्ग देवगतीच्या भावनेनंच आपण हे सगळं जर केलो तर अजून स्वर्गाचं
पातळी, खालच्या पातळीत आपला जन्म. म्हणून स्वर्गातल्या देवांना सुद्धा मोक्ष पाहिजे असेल तर मनुष्यगतीशिवाय पर्याय नाही, म्हणून ते मनुष्यगतीची भावना करतात मुमुक्ष लोक. आपल्याला पण पर्याय नाही, देवगतीत जायलाच पाहिजे. पण इथं आत्ता सम्यक्तपूर्वक समाधीतेन आम्ही केलो तर सम्यक्तपूर्वक मेल्यामुळं देवगतीतल्या वैभवामध्ये भोग भोगून सुद्धा आपण त्याच्यामध्ये अडकणार नाही. आणि न अडकल्यामुळं परत खाली मनुष्यगतीतून वैराग्यपूर्वक आपल्याला जीवन प्राप्त करण्यासारखी अनुकूलता मिळते आणि मोक्षाची प्राप्ती होते. महाराजी, तुम्ही मनुष्यगतीचं सांगायचं सोडून देवगतीचं काय सांगायला लागलाय? तर तुम्हाला एवढ्यासाठी सांगायला लागलोय, हे एक आहे सोडण्यायोग्य काय आणि उपादेय काय, स्वीकारणे एवढं काय काय. तुमच्याकडं जे तुमच्या मुकेश अंबानीकडं आहे असली 1000 पटीनं संपत्ती स्वर्गातल्या देवाकडे, त्या सगळ्याचा त्याग करून ते देव मनुष्य व्हायची इच्छा करतात मोक्षाला जाण्यासाठी. कशाची इच्छा करायला लागलेत? मनुष्य व्हायची इच्छा करलेत. कशासाठी? मोक्षाला जायची. आणि आमच्याकडे कायच नाही तर आम्ही मुकेश अंबानी व्हायची इच्छा करायला लागलो. हे तुम्हाला हे आणि उपाधे कळावं म्हणून मी हे सगळं उदाहरण तुम्हाला सांगितलं. हे सगळं सोडण्यासारखं आहे, स्वीकारण्यासारखं धन, परिग्रह, ऐश्वर्य, सूत, दारा, पुत्र काहीही स्वीकारण्यासारखं नाही. आणि स्वीकारला असला तर त्याला सोडण्याचीच प्रत्येक समयात आपल्यात भाव असले पाहिजे. म्हणून हे एक आहे, उपादेय एक आहे. आपण संज्ञ आहोत हे तुम्ही 2 दिवसापूर्वी मान्य केलाय की नाही? संज्ञ म्हणजे काय? मन सहित हित अहित जाणून घेऊन उपदेशादी ग्रहण करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे का नाही? ऐकू येईना? आहे का नाही? असं तोंडानं म्हणून चालत नाही. प्रमाणाची प्रामाणिकता कशावर असते? व्यवहारामध्ये कळते. आम्हाला ते वाटलं पाहिजे. राहू दे, मी तुम्हाला सगळ्यात सोपा मार्ग सांगतो. सीता गीतामती आणि चंगुमती सगळ्यात सोपा मार्ग सांगतो. आम्हाला आहे ते सोडायचं, राहू दे. पण इथून पुढं परिग्रह वाढवणार नाही एवढा तरी संकल्प आपल्याला करायला होतो. साधू के पास रहकर साधू नहीं बनेंगे तो चलेगा. ऐकायला की नाही? साधू के पास रहकर साधू नहीं बनेंगे तो चलेगा. चेहरा किती फुलला बघा. आता एवढ्या दिवसात महाराज आमच्या मनातलं बोललं. कधी तर बोलतो, काय काळजी करू नका. भाऊबीजची चांगली भेट देऊन जातो सगळ्यांना, काय काळजी करू नका. 4 महिने जेवढं मी तुम्हाला कावलोय तेवढं शेवट दिवशी जाताना तुम्हाला आनंदी करून जातो, काही काळजी करू नका. साधू के साथ रहकर साधू नहीं बनेंगे तो चलेगा. कम से कम संतोषी बनना. संतोषी म्हणजे माता नव, संतोषी माता नव. संतोषी म्हणजे समाधानी. कम से कम संतोषी बनना तो शिकू. आहे ते सगळं सोडायचं, राहू दे. आहे ते सगळं सोडून माताजी महाराज व्हायचं, राहू दे. पण आहे त्याच्यात समाधान मानणार. इथनं पुढे मी जास्त परिग्रहाचा संग्रह करणार नाही, एवढं तर समाधानानं स्वीकारायला पाहिजे की नाही? आणि तेवढे जरी आमच्यात भाव होत नसतील तर मग आम्ही हित आणि अहित काय जाणार लागलो? मग आम्ही आज भगवान महावीरांचा शब्द काय? मनुष्य जन्मसे नाही कर्मसे मान म्हणताय. आजपर्यंत आम्ही जन्मानं मनुष्य आहे, पण जन्मानं मनुष्यानं उपयोग नाही. कर्मानं जो मनुष्य होतो त्याचं कल्याण होतं.
श्रीपाल भैया काय सांगायला लागलो? जन्मानं मनुष्य आहे त्याचं कल्याण होत नाही, कर्मानं जो मनुष्य होतो त्याचं कल्याण होतं. आम्हाला जन्मानं मनुष्य व्हायचं आहे, कर्मानं मनुष्य व्हायचं आहे. आजपर्यंत आम्ही जन्मानं मनुष्य होतो. आता इथून पुढं आम्हाला कर्मानं मनुष्य व्हायचं आहे, कर्तृत्वानं आपल्याला मोठं व्हायचं आहे, आपल्या कार्यानं आपल्याला मोठं व्हायचं आहे, आपल्या विचारानं आपल्याला मोठं व्हायचं आहे. तर आपल्याला मनुष्यगती कळली, नाहीतर मनुष्यगती आपल्याला कळली नाही असा त्याचा अर्थ होईल. म्हणून आपण या सगळ्या गोष्टी समजावून घेण्यासाठी सांगतोय. तत्व काय आणि अतत्व काय, तत्वाचा अर्थ आणि अतत्वाचा अर्थ आम्हाला कळला पाहिजे. तत्व म्हणजे काय आणि अतत्व म्हणजे काय. तत्व जे जसं आहे त्याला त्याच स्वरूपामध्ये स्वीकारणं हे तत्व म्हणायचं. जे जसं आहे त्याच्या विरुद्ध उलट विपरीत स्वीकारणं त्याला अतत्व म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? अतत्व. हे तत्व आणि अतत्वातला फरक कळला पाहिजे. आणि मग मला स्वीकारण्यायोग्य काय आहे? अतत्व. आणि सोडण्यायोग्य तत्व. स्वीकारण्यायोग्य तत्व आणि सोडण्यायोग्य. एवढं तरी आम्हाला कळलं तरी आम्ही मनुष्य आहे. कधी करायचं तेव्हा करू. आप्त अनाप्त. आप्त म्हणजे पूजण्यायोग्य, स्वीकारण्यायोग्य. काय स्वीकारण्यायोग्य? भगवान म्हणून, देव म्हणून, कल्याण करणारे म्हणून. खरे देव कोण आहेत ते आप्त, आणि त्यांना सोडून जे सगळे आहेत ते अनाप्त. सर्वज्ञ, वीतरागी, हितोपदेशी हे आप्त आहेत, त्याला सोडून सगळे अनाप्त आहेत. ह्यातला फरक ज्याला कळतो त्याला माणूस म्हणतात. आता साधूंनाच यातला फरक कळ ना. आता लोकांना काय सांगायचं? पण आपण आपल्यासाठी धर्म करतो, आपण आपल्यासाठी स्वीकारतो. या जगामध्ये एक व्यक्ती असा दाखवा स्वर्गातल्या देवांना धरून जो मरणार नाही आहे. मग जो स्वतः मरणार आहे तो दुसऱ्यांना मृत्यूपासून वाचवू शकतो नाही. अशा जगात एकच व्यक्ती, जीव आहे. एकच जीव म्हणजे एकच गुण असणारा जीव आहे, वीतराग, सर्वज्ञ आणि हितोपदेशी. हे गुण ज्याच्याकडे आहेत त्यांनी मृत्यूवर विजय मिळवलाय. त्याच्यावर विजय मिळवलाय? मृत्यूवर. त्यांनी दुःखावर विजय मिळवलाय, त्यांनी कर्मावर विजय मिळवलाय. आणि दुःखाला कारणीभूत कर्म आहे, आणि कर्माला कारणीभूत परत दुःख आहे. मग हे मला दुःख आणि माझं कर्म जर दूर करायचं असेल तर ती क्षमता कुणामध्ये आहे? जशी संगती तशी मती, आणि जशी मती तशी भविष्यातली गती. मग मी जर आप्त, वीतराग, सर्वज्ञ, हितोपदेशी ह्या भगवंतांच्या संगतीत राहिलो तर माझी मती कशी होणार आहे? त्यांच्यासारखी. आणि गती पण कुणासारखी होणार आहे? त्यांच्यासारखी. आणि जर मी अनाप्तांची संगती केलो, जे स्वतः दुःखी आहेत, कर्मानं सहित आहेत, जन्म मृत्यूंनी सहित आहेत, रोग पीडेने सहित आहेत, अशांची मी संगती केलो तर माझी मती आणि माझे विचार कशी होणार आहेत? मौन आहे त्यांच्यासारखं. मग गती कशी होणार? अमृताकाकी. कुणासारखी? अमृतासारखी. मी सांगतोय त्यांची संगती केला
तर जीवन अमृतासारखं, आणि मी सांगतोय त्यांच्या विपरीत संगती केला तर जीवन काकूसारखं. मग काकू व्हायचं आहे का अमृत व्हायचं आहे? आम्हाला अमृता काकू व्हायचं आहे, ना अमृता व्हायचं आहे ना केवळ काकू व्हायचं आहे. आम्हाला काय व्हायचं आहे? अमृता काकू व्हायचं आहे. पाहिजेल तेव्हा अमृत, पाहिजेल तेव्हा काकू. बंबई मिठाई. हा नाही, आप्त आणि अनाप्तातला भेद कळला पाहिजे. काय कळला पाहिजे? आप्त आणि अनाप्तातला भेद कळला पाहिजे. एकदा अमृता काकू आणि काका दोघं फिरायला गेले ते गाडीवरनं, आणि फिरायला गेले, आणि फिरायला गेल्यानंतर श्रीदूला संकट होती. कोण संकट होती? श्रीदूला. मग लई रडताना श्रीदूलाला त्यांच्या पप्पांनी बंबई मिठाई खायला दिली. बंबई मिठाई खायला दिली आणि ती गाडीवरनं जाता जाता जरा गचका लागला आणि ती बंबई मिठाई खाली पडली. खाली पडली. मग ते श्रीदूला रडा लागली, मला बंबई मिठाई पाहिजे, बंबई मिठाई पाहिजे. तर त्याचे पप्पा म्हणले, खाली पडलेली वस्तू बाद असते, घ्यायची नाही. ठीक आहे म्हणली. जरा पुढे गेले, पावसाळ्याचे दिवस होते, गाडी स्लिप झाली आणि मागं अमृता काकू खाली पडल्या. काकांनी गाडी थांबवली आणि अमृता हात देऊन उठवा लागले. श्रीदूला म्हणत्या, पप्पा पप्पा मगाशी काय म्हणलाय? खाली खाली पडलेली वस्तू बाद असते, घ्यायची. असं मुलं लगेच ग्रहण करत असतात. त्यामुळं मुलांच्या पुढं बोलताना, वागताना, सांगताना फार विचारपूर्वक सगळं करायला लागते. आपल्या लहान मुलांना आत्तापासूनच आपण हेय, उपादेय, आप्त, अनाप्त ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत. हे मला सांगायचं होतं. लहान मुलं ग्रहणशील असतात. त्यांच्यापुढं आपण जे मांडेल, चांगलं मांडला चांगलं ग्रहण करतात, चुकीचं मांडला चुकीचं ग्रहण करतात. त्यामुळं लहानपणापासूनच आपल्या मुलांना देव काय, शास्त्र काय, गुरु काय याचं स्वरूप मांडलं पाहिजे. म्हणून जे आमच्यासाठी सुखाला निमित्त असतात, शाश्वत सुखाला निमित्त असतात, ते आप्त, बाकी सगळे अनाप्त. धर्म अधर्म, जी सुखाला शाश्वत, शाश्वत आनंदाला आणि शाश्वत आत्मस्वरूपाला प्राप्त करून देणारी जी क्रिया आहे, त्या क्रियेला धर्म म्हणतात. आणि अधर्म शाश्वत दुःख, संसार परिभ्रमणला निमित्त असते, त्या क्रियेला अधर्म असं म्हणतात. आपलं आपण समजून घ्यायचं, शाश्वत सुख कशात आहे, शाश्वत आनंद कशात आहे, नाशवंत दुःख सुख कशात आहे, नाशवंत ह्या संसार परिभ्रमण कशामध्ये, आपलं आपण ठरवायचं. सगळं आपल्या हातात आहे. म्हणून ह्या सगळ्यांचा विचार करून जे मनाच्या द्वारे गुण आणि दोषादींचा विचार करतात आणि त्याचं स्मरण करतात आणि मनाच्या विषयाला उत्कृष्ट करून शिल्पकला आदींच्या मध्ये जे कुशल असतात, म्हणजे ह्या 6 कला कुठल्या सांगितल्या त्या? अशी, मशी, कृषी, वाणिज्य, विद्या, वाणिज्य आणि शिल्प, ह्या 6 शिल्पकला, त्याच्या माध्यमातून, ह्या कलेंच्या माध्यमातून जे उदरनिर्वाह करतात, तपश्चरण करून मोक्षाला प्राप्त करून घेण्याची ज्यांच्यामध्ये शक्ती आहे, योग्यता आहे. धर्म योग्याही मानवा, काल सांगितलं
हे मोक्षाला जाण्याचा धर्म. बाकी सगळे धर्म सगळ्या गतीत करू शकतील. नरक गती सोडला तर तुम्ही भगवंतांचं द्रव्यपूर्वक पूजा देवगती आणि मनुष्यगती दोन्ही करू शकता. आणि भावपूजा देव मनुष्य आणि त्रियंची गतीत करू शकता. शेवटचे 6 महिने नरकाचे ज्यांना तीर्थंकर आयुचा बंद झाला आणि ते पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नरकात आहेत, त्यांना शेवटचे 6 महिने आयुष्य शिल्लक आहे. त्यांच्यापुढे दुःखाला दुःख होऊ नये म्हणून जे कवच तयार होतं त्याच्या आत बसल्यानंतर यदा कदाचित नारकी जीवसुद्धा जो तीर्थंकर प्रकृतीचा बंद केलेला आहे तो शेवटच्या 6 महिन्यात भगवंतांची भावपूजा मनानं करू शकेल. हे सगळं सगळ्या गतीत करायला मिळेल. पण व्रत धारण करणं आणि मोक्षाला जाणं हा धर्म जो आहे परिपूर्ण धर्म, तो करण्याची क्षमता फक्त कुठल्या गतीत आहे? म्हणून मनुष्य गती श्रेष्ठ आहे. म्हणून धर्मयोग्य ही मानवा. आणि म्हणून त्या ठिकाणी मनूंच्या माध्यमातून उत्पन्न होतात त्यांना मनुष्य म्हणतात. त्या गतीत असतात त्यांना मनुष्यगती म्हणतात. मनुष्यांचं राहण्याचं स्थान, निवासस्थान 2.5 द्वीप हे. मनुष्यांचं राहायचं स्थान कुठं आहे? 2.5 द्वीप. कुठलं 2.5 द्वीप? जम्बूद्वीप, दातकी खंड आणि पुष्करवर पर्वतातला अर्धा भाग, पुष्करार्ध मानुष्योत्तर पर्वताच्या अलीकडचा अर्धा भाग, असा जम्बूद्वीप 1, दातकी खंड 1 आणि अर्धा पुष्करवर म्हणजे पुष्करार्ध, असं 2.5 45 लाख योजन एवढ्या व्यवस्थेमध्येच कोण असतात? मनुष्यगतीतले जीव असतात. 3 काळात त्याच्या पलीकडं मनुष्यगतीतला जीव कधीही मनुष्य अवस्थेत, मनुष्य पर्यायामध्ये तो जाऊ शकत नाही. मनुष्य के आर्य खंडज और म्लेच्छ खंडज की अपेक्षा 2 भेद आहे. मनुष्याचे किती भेद आहेत? 2. कुठले कुठले? आर्य खंडज आणि म्लेच्छ खंडज. हे जे 2 भेद आहेत हे क्षेत्रजनित आहेत. काय सांगायला लागलो मी? ऐकायला आहे का झोपायला आहे? सुशांत, क्षेत्रजनित म्हणजे आर्यखंडात जन्मतात ते आर्य आणि म्लेच्छ खंडामध्ये जन्मतात ते म्लेच्छ. पण संस्काराच्या अपेक्षेनं ज्यावेळी व्याख्या करतो त्यावेळेला जे सुसंस्कारित हित अहित जाणून घेण्याची ज्यांच्या कुलामध्ये क्षमता असते, शक्ती असते, ते सगळे आर्य. आणि जे कुसंस्काराने सहित हित अहित न जाणून घेण्याची म्हणजे जाणून घेण्याची क्षमता नसते, जे कायम दुःखी असतात, दुःखी करतात, हिंसा आदीमध्ये पूर्णपणे जे प्रेरित असतात त्यांना म्लेच्छ जीव म्हणतात. संस्कार, कुसंस्कार, उच्च कुल आणि नीच कुल, उच्च जाती नीच जाती म्हणतात की नाही, तसं. मग मला सांगा, आपण आर्य आहोत का म्लेच्छ आहोत? ऐकू येत नाही. कशावरनं? क्षेत्रज काय कर्मज? आर्यखंडात जन्मलो म्हणून आर्य काय कर्तृत्वानं कर्तव्यानं आर्य? ऐकू येत नाही. जे हिंसा करत नाहीत ते आर्य, जे हिंसा करत नाहीत ते आर्य, जे सुसंस्कारानं सहित आहेत ते आर्य, जे दया धर्म पालन करतात ते आर्य. आणि किती संकट आलं तर आपला धर्म आणि आपलं कर्तव्य सोडत नाहीत ते आर्य. तुम्ही सगळे आहातच, पण ही कपिलापूरची लोक आलेत हे सगळे आर्य. का? परवाच्या महापावसामध्ये त्या ठिकाणी एवढा मोठा पूर आला,
त्यांच्या गावाला तर 2 नदीचं पाणी एकदम येते. एवढा मोठा पूर आला की अचानक त्यांना कोणाला काही कळायच्या अगोदर गावाला चारी बाजूनं पाण्याचा वेढा. आज एक दिवाळीला अखंड गावात ग्रामपंचायतीला किंवा आपल्या मंदिराला किंवा हिंदू धर्माच्या अपेक्षेनं ग्रामदैवताच्या मंदिराला एक इकडं 3 ऊस आणि इकडं 3 ऊस पाडव्याला लावतात का नाही, असे एक 3-3 ऊस लावायसाठी जर त्यांच्या सगळ्यांच्या शेतात हुडकलं तर एक 6 हिरवे ऊस सुद्धा गावत नाहीत. एवढी अत्यंत बिकट परिस्थिती सगळी. आणि आम्हाला 2 दिवसानंतर कळलं. आणि ज्यावेळी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी एवढ्या दुःखात आणि एवढ्या संकटात असून सुद्धा आम्ही ज्यावेळी त्यांना फोन केलं मालकांच्या घरात आणि जयघोषला वगैरे, त्यावेळी त्या गावातल्या प्रत्येकांच्या तोंडातनं एकच येत होतं, आचार्यशी तुमचा आशीर्वाद आहे, आम्ही सगळी सुखरूप आहेत. मी म्हटलं काय तुम्हाला पाहिजे सांगा, काय लागणार आहे सांगा, कारण आम्ही भोगलोय हे दुःख, आम्हाला वेदना माहिती आहेत. आचार्यशी काहीही नको, फक्त आशीर्वाद पाठवा, काहीही नको, आशीर्वाद पाठवा. आणि आपल्याकडली लोक वाटतच निम्म्या गाड्या लुटायला चालू, त्या कडेपर्यंत येतच नव्हत्या. पण ही लोक साधूंचा कुठलाही फोन आला काय पाहिजे, आता आपण आपल्या जैन साधूंनी मनात घेतलं काय करू शकतील, अखंड कपिलापूर नवीन बसवतील तिथं. एवढी ताकद आहे की नाही आपल्यात, ही संधी होती की नाही त्या गावाला. पण एकाही माणसानं एकाही व्यक्तीनं काही मागितलं नाही. तुमचा आशीर्वाद आला की आम्ही सगळी ठीक आहे. लई मिनत्या करायल्यावर मग म्हणले फक्त जनावरांना चारा पाहिजे. ती लोक स्वतःच्या पोटाची काळजी नंतर केली आणि मुख्या जनावरांची काळजी पहिला केले. म्हणून ते आर्यमध्ये कर्तृत्वानं आर्यामध्ये मोडतात, कारण दया धर्म होता. आपल्या पण भागात महापूर आलता, लोक किती हसूर असेल ते बुर्ली, काही ठराविक गावात आमचं बस्तवाड, औरवाड, ह्या सगळ्या गावातनी काही गावातनी बघितलं लोक 3-3 मजल्यावर जनावरांना घेऊन गेले. किती संकट, किती कष्टानं जनावरांना दुसऱ्या 3-3 मजल्यावर घेऊन गेले. पण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मुख्या जनावरांना तसं सोडली नाहीत. लक्षात ठेवा, हे धर्माचे संस्कार पाहिजेत. दया धर्म पाहिजे, करुणाभाव पाहिजे. ठीक आहे, सगळी आपल्याकडं महापुराला भारतातल्या सगळ्या लोकांनी मदत केली, हीच भारतीय संस्कृती आहे. संकटाच्या काळी मित्र म्हणून उभा राहणं. आज तिकडं मराठवाडा, तिकडं संकट आलं, आपल्या भागातल्या सगळ्या लोकांनी जेवढं शक्य असेल तेवढं जास्तीत जास्त मदत केली. नांदरीच्या मठाकडनं मदत झाली, आपल्या विद्यासंबद्ध सेवा संस्थेकडनं मदत झाली, राजेंद्र पाटील यड्रावकरांनी मदत केलं, राजू शेट्टी साहेबांनी सांगून मदत केली. तिकडं कुंतरगिरी क्षेत्रावरनं तिथल्या असणाऱ्या साधू संतांच्या आशीर्वादानं मदत मिळाली. अजून असे सगळे साधू मला सगळ्या साधूंच्याकडनं मिळाली. करमाळा आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी मदत केली. आपल्या भारताची संस्कृती आहे की आपले साधर्मी ज्यावेळी अडचणात असतात, दुःखात असतात, संकटात असतात, त्यावेळी त्यांना मदत करण्याची ही संस्कृती आपल्या भारताची आहे. आणि म्हणून सगळ्या लोकांनी मदत केलं. म्हणून मी त्यांचं कौतुक करालो नाही, ऐकायलाय, म्हणून मी त्यांचं कौतुक करालो नाही. पण त्यांच्या नदीतनं पाणी बाहेर पडून त्यांचं जीवन सुरळीत होऊन फक्त 3 किंवा 4 दिवस झाले असतील, पण आता रोज 3 दिवस झालं. रोज या पावसा पाण्याच्या निमित्तानं, ह्या नदीच्या निमित्तानं ह्या 1 महिन्यामध्ये आम्हाला कुठल्या महाराजांच्याकडे जाता आलं नाही, आम्हाला कुठल्या साधूंच्याकडे जाता आलं नाही. हे त्यांच्या मनातलं दुःख होतं आणि ते महापूर जाऊन सगळं संपून
सगळं जीवन सुरळीत लागायला म्हणजे व्यवस्थित झालं नाही, पण खाऊन पिऊन झोपायपुरतं जागा झाली. असं फक्त 3 ते 4 दिवस झालं. तर का 3 दिवस झालं. काल पण 10-12 महिला 1-2 पुरुष गाडी घेऊन आलते. आज परत ही लोक आली. म्हणजे एवढं स्वतःच्या जीवनात सामुदायिक संकट आलं तरी त्यांना वेळ मिळाल्याबरोबर, मी काल सांगायला लागलोय, बकत ध्यान, संधी मिळाली की त्याचा चांगला फायदा घेतल्याशिवाय सोडायचं नाही. जरा संधी त्यांना मिळाली, आता त्या गावातली लोक ह्या सगळ्या महाराजांच्याकडं. मी काल म्हटलं, कशाला बायानो आलायचा? महाराजजी महिना 2 महिने झालं कुठल्या साधूंचं दर्शन झालं नाही. मी म्हटलं, घरचं सगळं कर. अडाणी गाव आहे, अडाणी. तुमच्या एवढं ज्ञान नाही, तुमच्या एवढी श्रीमंती नाही, पण गुरुसेवा काय असते ते त्या गावाकडं शिकायचं. त्या अडाणी बायांनी म्हटलं, तुम्हाला कायशाला आलायचा? तर महाराजजी, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आम्ही चांगलं राहिलो, सुरक्षित राहिलो. आम्हाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सगळीकडं मदत मिळाली, आमचं सगळं झालं आणि आता आमचं सगळं चांगलं. आम्ही सुरक्षित असल्यावर ज्या गुरूंच्यामुळं आम्ही सगळी सुरक्षित राहिलो, त्या गुरूंच्या दर्शनाला आणि आशीर्वादाला नाही आलो तर मग आमचा धर्म कुठं राहिला? आमचा धर्म सगळा नष्ट झाला. म्हणून तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायला आणि तुमचं दर्शन घ्यायला आलो. म्हणजे एवढं मोठं संकट आल्यानंतर सुद्धा देव कुठं झोपलाय काय म्हणून देवाला आणि गुरूंना नावं ठेवण्यापेक्षा त्या देवामुळं आणि गुरुमुळंच आम्ही सुरक्षित राहिलो अशी म्हणणारी जी लोक असतात ती आर्य संस्कारी लोक असतात. लक्षात, नुसतं जन्मानं आम्ही जैन आणि मनुष्य होऊन चालणार नाही, संस्कार आणि संस्कृतीनं आम्ही मनुष्य झालं पाहिजे. आणि ते महत्वाची व्यवस्था आहे. दुख में सब सुमिरन करे, सुख में करे न कोय, सुख में जो सुमिरन करे उसको दुःख कहां से हो. दुःखामध्ये सगळ्यांना देव आठवतो, गुरु आठवतात, पण सुखामध्ये सुद्धा ज्यांना देव आणि गुरु आठवतात, धर्म आठवतो, त्याला दुःख येत नाही. आणि हे ज्याला कळलं तो वास्तविक मनुष्य असतो. म्हणून आर्यखंडज आणि म्लेच्छ खंडज ह्याच्या अपेक्षेने 2 भेद आहेत. अल्पारंभ, आता मनुष्यगतीत कोण जन्म घेतो? जे अल्पारंभी असतात, जास्त आरंभ सारंभ क्रिया करत नाहीत. अल्प परिग्रह, ज्यांचा परिग्रह कमी असतो आणि स्वभावानेच जे सरळ असतात, अशा जीवांना मनुष्य गतीमध्ये, असे जीव मनुष्य गतीमध्ये उत्पन्न होतात, मनुष्य गतीमध्ये त्यांचा जन्म होतो. आणि सर्वश्रेष्ठ मोक्षाच्या अपेक्षेनं, व्रताच्या अपेक्षेनं, शाश्वत सुखाच्या अपेक्षेनं ही सर्वश्रेष्ठ गती आहे. ती गती तुम्हाला आम्हाला मिळालेली आहे. त्याचा अत्यंत फायदा तुम्ही आम्ही सगळ्यांनी करून घेतला पाहिजे. अन्यथा मग आमचा उपयोग काहीही होणार नाही. म्हणून या ठिकाणी मी मगाशी एक वाक्य तिथं बोलता बोलता सांगितलं होतं की मला ते 4 शब्द गाण्याचे आठवणात, म्हणून तिथं मी सांगतो तुम्हाला. पूजन रचाऊं मेरे स्वामी, आत्म ध्यान लगाऊंगा, आदिनाथ जी दर्शन करने कोतळी नगरी आऊंगा. बघा, पुण्योदय से नरतन पाया, जिनवानी की राह मिली. काय सांगितलं? पुण्योदय से नरतन पाया, जिनवानी की राह मिली, श्री जिनवर जी के पूजन करने श्रावक कुल पर्याय मिली.
एक प्रेम पुजारी आया है चरणों में ध्यान लगाने को, भगवान तुम्हारे चरणों में श्रद्धा के सुमन चढ़ाने को. ही श्रावक जी पर्याय आहे. हे नर शरीर मनुष्य गती मिळाली, ही पूर्व पुण्याईनं मिळाली. तशा जिनवाणीचं मार्गदर्शन मिळालं. ही श्रावक अवस्था मिळाली कशासाठी? जिनेंद्र भगवंतांची पूजा करण्यासाठी. आणि म्हणून एक भक्तीचा पुजारी, एक प्रेमाचा पुजारी होऊन, हे भगवान मी तुझ्या चरणामध्ये तुझं ध्यान लावत लावत माझ्या स्वतःच्या निज शुद्धात्म्याचं ध्यान लावण्यासाठी तुझ्या चरणामध्ये आलेलो आहे. श्रद्धेचं, समर्पणाचं, भक्तीचं पुष्प तुझ्या चरणामध्ये चढवायला आलोय. हे भगवान ते स्वीकार कर. हे ज्याला कळलं तो वास्तविक आर्य मनुष्य, जन्मान मनुष्य नव्हे, कर्मान मनुष्य. आणि अशी कर्मानं, नीतीनं, न्यायानं, कर्तव्यानं, जबाबदारीनं आणि धर्मपूर्वक मनुष्य जीवन व्यवस्थापन तुमच्या आमच्या हृदयामध्ये, जीवनामध्ये उतरू दे, एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त करतो. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.